लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकमध्ये आजपासून 4था विश्व मराठी संमेलनाचा दिमाखदार सोहळा सुरू होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार असून नाशिक नगरी साहित्यिकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीने आज न्हाऊन निघाली आहे। विप्र समाजाच्या प्रांगणात उभारलेल्या कुसुमाग्रज साहित्य नगरीत हे 3 दिवसीय संमेलन रंगणार असून आज सकाळी 9 वाजता कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून भव्य शोभायात्रा निघणार आहे। ती जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे संमेलनस्थळी पोहोचेल। दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संमेलनाचे अधिकृत उद्घाटन आणि मराठी भाषा पुरस्कारांचे वितरणही होणार आहे। या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक दिग्गज नाशिकमध्ये दाखल झालेत। या संमेलनासाठी उभारलेल्या व्यासपीठाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात आले आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात परिसंवाद, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जागतिक स्तरावर मराठी भाषेच्या प्रसारासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले। संमेलनस्थळी 33 विविध दालने उभारण्यात आली असून त्यातून इतिहास, विज्ञान आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडवले जाणार आहे। सायंकाळी 5:30 वाजता भालचंद्र नेमाडे आणि मधु मंगेश कर्णिक यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांचे चर्चासत्र नाशिककरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।